महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नुकतंच अपघातामध्ये निधन झालेलं आहे। त्यांच्या पवित्र अस्थींचं विसर्जन काल भीमा भामा इंद्रायणी या तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर करण्यात आलंय। तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळी धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा भव्य स्मारक व्हावे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती। स्मारकाचं काम सुरू असतानाच अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे अनेक उपस्थितांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीयेत। अखेरचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे माजी खासदार, बारामतीचे माजी आमदार आणि ज्यांनी अख्खा पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र हवेली तालुका तर आताप्रमाणे जपणारे, आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे आपल्या कुटुंबातील प्रमुख स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांना वयाच्या 66 वर्षा नंतर ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सकाळी अपघाती असं निधन झालं। आणि महाराष्ट्र ज्या घटनेने अजून हळूहळू निघाला आणि आजपर्यंत दुःखाच्या छायेत आहे, अशा व्यक्तिमत्वाला आपण अस्थि कलशाच्या निमित्तानं त्यांना दर्शन घ्यायला आणि आपल्या त्रिवेणी संगमावर त्यांचे अस्थि विसर्जन करायला या ठिकाणी आपण सर्वजण या भागातली जनता जमा झालेली आहे। दादांबद्दल आपण गेली 5-6 दिवस झालं स्वतःची स्वतः बडबड करतोय, घरच्यांशी बोलतोय, भेटेल त्याच्याशी दादाबद्दल बोलतोय, मिळेल तोच विषय चाललाय। दादा, मी उमेदवार आहे पण माझा विषय दादाच चाललाय। मी अनुभवलेले दादा, मी पाहिलेले दादा, मला स्पर्श झालेले दादा, मला कळून राहिलेले दादा, मला भविष्यात आकार देणारे, मला मार्गदर्शन करणारे, मला पुढे घेऊन देणारे आणि वडिलकीच्या नात्याने मागे उभं राहणारे अजितदादा कसे असते, कसे राहिले असते ही कल्पना करून अनेक वेळा रडून या ठिकाणी आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतोय। अशा वेळी दादांची जी शिकवण आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं काम म्हणजे दुसऱ्याचे डोळे पुसणे, स्वतःच्या डोळ्यातले अश्रू न दाखवणे, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणे म्हणजे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचं काम आहे। म्हणजे त्याला सुखाचे दिवस आणणे, त्याला अडचणीतून बाहेर करणे, शेतकऱ्यातून त्याच्या शेतीतून त्याला किंवा कर्जातून मुक्त करणे किंवा एखाद्या युवकाला पायावर उभं करणे। म्हणजे एखादा माणूस रडला नाही पाहिजे तर खऱ्या अर्थाने तो लोकप्रतिनिधी असतो आणि त्याचं काम त्या समाजामध्ये असलं पाहिजे, असं शिकवण देणारे आपले दादा होते। आयुष्यभर त्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू असावं, लोकांच्या जीवनमान बदलावं, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, गावगाडा सुधारावा, परिसर स्वच्छ व्हावा आणि आपला पुणे जिल्हा, हवेली तालुका, तुळापूर या भीमा नदीवर बसलेली तमाम जेवढी काही गावं आहे शेतकऱ्यांची आपली, ही गावं या विकासाच्या प्रक्रियेमध्ये यावी, तिथं नवीन नवीन प्रोजेक्ट याव्या, कंपन्या उभा राहाव्या, हा रस्ता मोठा व्हावा। काय सांगू काय नाही, इतकी कामं विचार करणारा माणूस हा महाराष्ट्रामधला होता आणि तो आपल्या पुणे जिल्ह्यातला होता आणि आपल्या बारामतीचा आपल्या उशापाशी असणारा होता। हे दुःख म्हणजे मृत्यू हे अंतिम सत्य आहे, पण कधी कधी सत्य स्वीकारायची आपली तयारी नसती। ते हे सत्य आहे की कार्यकर्त्यांचा कुटुंब प्रमुख, प्रत्येक शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा कुटुंब प्रमुख, ज्याला प्रत्येकाला असं वाटतं की दादा गेले म्हणजे आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, आमचं घर, आमचं प्रपंच, आमचा व्यवसाय ज्या एका व्यक्तीकडे पाहून होत होता किंवा आधार होता, गरज कधी लागत नव्हती पण लागली तर आली अडचण तर दादा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपण दादाकडे जाऊ शकतो। कोणत्याही स्तरावरची अडचण असू द्या, कोणते विकास कामं असू द्या, गावगाड्यात काम करणाऱ्या व्यक्तीला वाटायचं, सरपंचाला, सदस्याला आपण एखादं काम जर निघालं गावात तर दादांकडे जाऊ शकतो। आमदारला वाटायचं आपण एखादा प्रोजेक्ट मला तर दादा निधी देऊ शकतो, तसं आमच्यासारख्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला वाटत होतं की आम्ही जर जिल्हा परिषद उद्या सदस्य झाल्यानंतर दादांकडे ज्या काही संकल्पना आम्ही मांडू, या भागातले विजिक प्रोजेक्ट आम्ही मांडू, त्याला दादा पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील। पण काळाच्या नियतीच्या मनात वेगळं काही होतं, दादांना एवढंच आयुष्य होतं, दादा आपल्यातून गेलेले आहेत, पण दादांचा खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय संस्काराचा, सामाजिक वसाचा आणि त्यांच्या कार्यप्रणालीचा शेवटच्या माणसापर्यंत त्याला न्याय दिला पाहिजे, हे जे आपल्याला शिकून गेलेले दादा, त्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल
तर तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना दादांना प्रेरित असं काम भविष्यकाळात करावं लागेल. आणि हे जर आपण काम करू शकलो तर खऱ्या अर्थानं दादांना ती श्रद्धांजली आहे. आता हे गोष्ट खरं आहे अण्णा की आम्ही जेव्हा इतिहासाची पानं चाळल्या जातील, जेव्हा कधी चर्चा होईल, तेव्हा तुम्ही बँकेचे डायरेक्टर लोक आहात, इथं सगळेजण उपस्थित आहात, दादांनी तुम्हाला दिलेले डायरेक्टरचे शेवटचे उमेदवार तुम्ही आहात. तसं ह्या जिल्हा परिषदेवर दादांचा जो जीव होता, जी खऱ्या अर्थानं दादांची ओळख पुणे जिल्हा परिषद म्हणून संपूर्ण राज्यात होती. जेवढ्या वर्ष दादांनी राजकारण समाजकारण केलं, तद हयात दादांच्याच ताब्यात असणारी जिल्हा परिषद त्यांच्या पश्चात त्यांच्या ताब्यात राहणार का, त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली मिळणार का, हा सर्व प्रश्न जनतेसमोर आहे. जनता त्याचं उत्तर देईल. आणि ज्यांनी तर हाताने प्रमाणे जपलेली जिल्हा परिषद, जिल्हा बँक येणाऱ्या काळामध्ये दादांच्याच विचाराला आणि दादांना स्मृती सामने समोर दादा हे समजून आणि दादांची एक इच्छा समजून हे स्वप्न निश्चितच ही भागातली जनता पूर्ण करेल. आणि दादांना श्रद्धांजली येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये आमसारख्या कार्यकर्त्याच्या मागे राहून दादांची आठवण कायम तीर चरून राहील. गावोगावीत या जिल्हा परिषद मध्ये जागृती ठेवतील. आणि ही देशात या एक नंबर असणारी जिल्हा बँक आणि ही जिल्हा परिषद ही अबाधितपणे दादांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे प्रामाणिकपणे काम करू, असा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी प्रामाणिक शब्द देतो. या भागातल्या जनतेला विनंती करतो, दादांनी आपलं जसं तळ हाताप्रमाणे जपलेला, आपल्याला जपलं, आपली कामं जपली, आपलं सुख दुःख जपलं, आज त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची त्याच्या पश्चात असलेली निवडणूक तुम्हाला जपायची, तुम्हाला हातात घ्यायची. हे मोठं सगळ्यात मोठं आव्हान हे तुम्ही स्वीकारावं. आजपर्यंत आपली संकट सगळी सोसली, राज्यातल्या वाटीतलं ताटातलं जेवढं आणता येईल तेवढं आपल्या वाटीत आणलं आणि भरभरून पुणे जिल्ह्याला आपल्या सर्वांना दिलेलं आहे. आणि अशा आपण ज्या भूमीमध्ये उभा आहे, तुळापूरची ऐतिहासिक वडूची नगरी ही अजितदादांनी दिलेली आहे. रिंग रोड दादांनी दिलेला आहे. या ठिकाणी 2 वडूतला पूल दादांनी दिलेला आहे. हा मध्ये आता 32 कोटीचा नवीन इंद्राणी मरकळ आणि तुळापूर मधला जो ब्रिज आहे तो 11 कोटीचा, मधला अख्खा टोटल आळंदी मरकळ रोड 32 कोटीचा. असे सर्व प्रकल्प आपल्याला दादांनी दिलेले आहेत आणि अनेक योजना दादा करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत आपला विचार केलाय. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षाचा, त्यांनी दिलेल्या उमेदवारांचा आपण विचार करायचा का नाही हा जनतेने ठरवायचे. आणि हा जो दादांचा राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही जो वारसा चालवणार आहोत, त्याच्या मागे आपण पूर्णपणे भक्कम उभे राहिले तर खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. भावना खूप आहे, बोलण्यासारखं भागातलं खूप आहे. आज आपले अण्णा आलेत, आज अण्णा आहेत, विकास भाऊ दांगट आहेत, आमचे मित्र शिंदे साहेब आहेत, डायरेक्टर साहेब, हे सगळे बँकेचे आहेत. सकाळी कल्पना करत नसेल जिल्हा बँकेत यांची काय अवस्था असेल. जेव्हा अस्थि कलश दादांच्या बँकेत पोहोचले असतील तेव्हा ह्या नेत्यांच्या, ज्यांनी आयुष्यभर या नेत्यांना घडवण्यात आणि आयुष्यभर ही एकदम म्हणजे ऊन वारा न पाहता हे सर्व कार्यकर्ते दादांच्या मागे उभे होते. आता त्यांच्या पश्चात ह्या नेत्यांच्या मागे आपलं उभं राहणं काम आहे. आणि हे नेतेही आपल्याला वडीलकी नात्याने दादांची उणीव भासून देणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आजच म्हणजे मी मगाशी म्हणलो की कार्यकर्त्याला स्वतःला रडता येत नाही, जो रडतोय त्याचे डोळे पुसायचे असतात, काम असं करायचं असतं. आज श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवारांनी 2-3 दिवसापूर्वी आपल्या कुटुंबाची, राज्याची जबाबदारी घेतली. कुटुंब समाजकारणात, राजकारणातले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोडून गेलेला बाप जर आज नसेल तर त्याची जागा कोण घेणार. कारण आम्हाला या ठिकाणी आधार देणं गरजेचं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना, गावगाड्यातल्या कार्यकर्त्यांना प्रत्येक कुटुंबाला आधार पाहिजे होता आणि तो आधार द्यायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुनेत्राताई बहिणींना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री करून हा कुटुंब सांभाळायची जबाबदारी, राज्य सांभाळायची जबाबदारी दिली दादांच्या पश्चात. आणि आज ताईंची आज राज्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे. तेव्हा आता आपल्याला आमदार आपल्याकडे आहेत, खासदार आपल्याकडे आहे आणि आता ताई पालकमंत्री आहे. अशा तिघांकडून ह्या भागाचा सर्वांगीण विकास करूया आणि दादांच्या समर्पित असा पुणे जिल्हा परिषद आणि आपला परिसर घडूया अशीच भावना व्यक्त करून अतिशय नम्रपणे मी दादांना विनम्रपणे अभिवादन करतो. आणि परिसरातील इंद्राणी भमा काठावर बसलेल्या तमाम शेतकरी, युवक वर्ग, माता भगिनींच्या वतीने, आबाल वृद्ध वतींच्या वतीने, 18 पगड जातींच्या वतीने, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी अखेरची श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.